इंस्टाग्राम अकाउंटवर प्रोफाईल फोटो बदलण्यासाठी उजव्या बाजूला खालील कोपऱ्यात या ठिकाणी ओके करावे. यानंतर तुमच्या प्रोफाईलवर आल्यानंतर एडिट प्रोफाईलवर ओके करावे. यानंतर तुम्ही सगळ्यात वर बघू शकता चेंज प्रोफाईल पिक्चर या ऑप्शनवर ओके करावे. इथे आल्यानंतर तुम्हाला चूज फ्रॉम लायब्ररी दिसेल. यावर ओके केल्यानंतर गॅलरीमधील तुम्हाला आवडणारा फोटो निवडून तुम्ही प्रोफाईलवर ठेवू शकता. दुसरा खाली ऑप्शन आहे टेक फोटो. कॅमेऱ्यामधून तुम्ही फोटो काढून ठेवू शकता. आणि तिसरा आहे खाली डिलीट. तुम्ही सध्याचा जो फोटो आहे प्रोफाईलवर तो डिलीट करू शकता. आता मी सगळ्यात वर चूज फ्रॉम लायब्ररी गॅलरीमधून फोटो निवडून दाखवतो. आता मी इथे एक शाहरुख खानचा फोटो घेतलेला आहे. तुम्ही याला झूम करू शकता, झूम आउट करू शकता. त्यानंतर इथे वर उजव्या कोपऱ्यात डन लिहिलेलं आहे त्यावर ओके करा. तर तुम्ही आता इथे बघू शकता लोडिंग होत आहे आणि तुमचा प्रोफाईलवर हा फोटो अपलोड होत आहे. तुम्ही बघू शकता प्रोफाईलवर तुमचा फोटो म्हणजेच मी शाहरुख खानचा फोटो ठेवलेला अपलोड झालेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या प्रोफाईलवर फोटो अपलोड करू शकता. बायोमध्ये माहिती लिहिण्यासाठी सर्वप्रथम उजव्या कोपऱ्यात खाली प्रोफाईल आयकॉनवर ओके करावे. त्यानंतर एडिट प्रोफाईलवर जावे. इथे तुम्हाला बायो म्हणून एक ऑप्शन दिसेल त्यावर ओके करावे. इथे मी लिहिले आहे ओ सिर्फ स्टार नहीं दुनिया है मेरी. तुम्ही पण इथे काही पण लिहू शकता इंग्लिशमध्ये किंवा तुम्ही लँग्वेज चेंज करून मराठीमध्ये सुद्धा लिहू शकता. तसेच तुम्ही इथे इमोजीसुद्धा ॲड करू शकता. आणि हे सर्व ॲड केल्यानंतर तुम्ही इथे उजव्या कोपऱ्यात वर टिक मार्कवर ओके करावे आणि मग तुमची बायोमध्ये लिहिलेली माहिती इथे सेव्ह होऊन जाईल, अपडेट होऊन जाईल. इंस्टाग्राम ॲपमध्ये जर तुमचे मल्टिपल मेनी अकाउंट असतील आणि तुम्हाला एकाच ॲपमध्ये हे सर्व अकाउंट्स वापरायचे असतील तर तुम्हाला वारंवार लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकावे लागत असतील तर तुम्हाला मी एक सोपी पद्धत सांगतो ज्याद्वारे तुम्ही जलद गतीने काही सेकंदातच तुम्ही तुमचे अनेक अकाउंट्समध्ये जाऊन बाहेर येऊ शकता. तर तुम्ही सर्वात प्रथम एखादं अकाउंट तुम्ही ओपन करावं लागेल. त्यानंतर खाली उजव्या कोपऱ्यात तुम्हाला प्रोफाईल आयकॉन दिसेल. तर या ठिकाणी तुम्हाला डबल क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही तुमच्या दुसऱ्या अकाउंटवर लगेच पोहोचता. तुम्ही बघू शकता आता हे बघू शकता तुम्ही मी दुसऱ्या अकाउंटवर लगेच पोहोचलो आहे. आता मी पुन्हा त्याच ठिकाणी डबल क्लिक करतो तर मी तिसऱ्या अकाउंटवर पोहोचेल. हे बघू शकता तुम्ही मी तिसऱ्या अकाउंटवर लगेच पोहोचलो आहे डबल क्लिक केल्यानंतर. आता इथे पुन्हा मी माझ्या पहिल्या अकाउंटवर आलो आहे. माझे 3 अकाउंट आहेत. असे तुम्ही डबल क्लिक करून तुम्ही अनेक अकाउंट्स इथे जलद गतीने पोहोचू शकता.